शुभ सकाळ. कशा आहात मंडळी? मजेतच असाल तुम्ही. RDB राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आणि आम्ही आज सकाळी सकाळी चाललेलो आहोत टाक्या देवीला, खोपोलीला आहे. आणि कुठला केलंबा देवी, ते कुठला फाटा ग? खरवशीला केळंबा देवीला आम्ही चाललेलो आहोत. तर चला. आम्ही चाललेलो आहोत फिरायला देवीच्या भेटीला. पाणी पाणी हो गई पिल्लाची नागिन निघाली बाबू आपलं बरोबर आहे ना गोबा. स्टँड बिंड लावून घ्यायला लागेल. द्यायचं ठेवून चालू करायचं व्हिडिओ. बदलापूरला ही पालखी जाताना दिसली आहे. ती कसली पालखी आहे सांगू शकेल कोणी? पर्यावरणाची सुरक्षा, पर्यावरणाची करू रक्षा, पृथ्वीची होईल सुरक्षा. बघा गाईज किती मोठी दिंडी आहे. मला वाटतं भरपूर लांब जाणारी असेल. पालखी रत्नागिरी पर्यंत ही पालखी जाणार आहे. गाईज बघू शकता तुम्ही, भरपूर लांबची रत्नागिरीचा प्रवास आहे त्यांचा. गाईज बघा अजून पालखी बघा किती मोठी आहे, संपतच नाही अजून. मी पहिल्यांदा पाहिली आहे. देवीच्या इथे आता पोहोचलेलो आहे. आणि टाक्या देवीच्या इथे गर्दी बघा.
बघा प्रसादाची दुकाने किती आहेत. आज रविवार असल्यामुळे किती गर्दी आहे बघा गाईज. गाय जी टाक्यादेवी आहे ना ती पाण्यातून प्रगटलेली आहे. आणि हे बघा मासे बघा किती किती मोठे मोठे मासे आहेत बघा. हे बघा गाईज इकडे बघा कासव बघा कसे वरती आलेले आहेत. पाण्याच्या बाहेर आलेले आहेत कासव. मासे बघा किती आहेत, खूप आहेत मासे. अरे श्री कुठे गेला. गाईज श्री आई टाक्यादेवी. माझी मुलगी बघा समीक्षा आणि माझ्या मेवण्याचा मुलगा श्री कसे खेळतात बघा, उड्या मारतात टाक्यादेवीच्या इथे. हे ऐका ना दोघांनी. हा इकडे बघा इकडे. उड्या मारा जोरात जोरात जोरात. 1 2 3 4. कोण उंच जातो वरती. दर्शन झालेलं आहे इथे टाक्यादेवीला. आणि आता आम्ही इथून निघतोय आणि इथून जाणार आहेत आम्ही केलंबा देवीला. तर इथे बघा प्रसाद घेत आहेत. चला गाईज प्रसाद पण घेऊन झालेला आहे आमचा. निघतो आता इथून. तर गाईज आम्ही आता एका ठिकाणी थांबलेलो आहे. का तर पोटात काव काव आवाज यायला लागलेला आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे जेवायला. तर जेवण माझ्या सासूबाईंनी पार्सल बनवून आणलेलं आहे. काय बनवलं आई. आई काय बनवले भाजी. चण्याची डाळ नाही वाटाण्याची भाजी. बटाटा चटणी आणि लोणचा. वाटाणा बटाटा लोणचा चटणी ही सुकी चटणी आणि गरम गरम भाकरी. का तर डिक्कीट ठेवलेले आम्ही गरम राहण्यासाठी. रिक्षामध्ये गरम राहिले मस्त. हो मामा मस्त भाकरी खा का आता. हाय. तर गाईज अजून आमच्या बाजूला सुद्धा बसलेले आहेत. ते टिटवाळ्यावरून आलेले आहेत. हे बघा इथे जेवण रांधतात. तर चला गाईज आम्ही जेवण घेतो इथे आणि मग चला गाईज मी आता जेवायला घेतलेलं आहे. जेवण बघा तुम्ही आता. एक भाकरी वाटाणा बटाटा आणि सुकी चटणी. जेवून घेऊया आता. तर या गाईज जेवायला. जेवण झालेलं आहे. पॅकअप चालू आहे आता. ते दक्षिण पालते. हे भावशा मामा आहे पण त्याला लय कंटाळा येतो. सारखं विचारतो अजून कुठे जायचंय कुठे जायचंय. याला किती दुखावटा पडले. भावशा मामा शेट आहे. पैसा मामा बोला काहीतरी 2 शब्द ब्लॉग मध्ये.
मामाचीच बोलली. तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल एवढ्या जीवनातील चांगल्या घटना. जीवनातील चांगल्या घटना. लग्नाच्या पहिल्या दिवशी मी जाम खुश होतो. जीवनातील चांगली घटना काय माहितीये का? साहेब मामाचा साहेब सावंत काका. हा पावगे बोडा हम तुम्हारे साथ है. फ्री मल तंबक. काय सर्वांनी वाटाण्याची भाजी भरपूर खाल्लेली आहे. चटणी पण खाल्लेली आहे सुकी आणि भाकरी. त्या श्रीनी वाटाणे भरपूर खाल्लेले आहेत. तर ते गाणं बोलण्याची इच्छा आहे त्यांची. गाणं बोला रे फटाफट. वाटाण्याचा गोल दाण्याची उडू नको. टना टना रणजी उडू नको. टना टना बाई घसरून भरल्यावर तुझं बॉम्बरशील. भला भला तुझं बॉम्बरशील. भला भला वाटाण्याचा गोल. गाय आई रास वाटाणा खाल्ल्यान म्हणून उरता नावर. चला गाईज आमचं जेवण झालेलं आहे. इथून आमचं निघतो आता आम्ही केळंबा देवीला भेटूया. गाईज आम्ही खूप घामाघूम झालेलो आहे आणि खूप ट्रॉफिक आहे इथे. खूप ट्रॉफिक आहे. खूप ट्रॉफिक आहे बघा गाईज. बघा इथे माझा एक दादा भेटलेला आहे. तर तो देवीबद्दल काहीतरी सांगू शकता तुम्ही? अहो आम्ही हे बघ सहकार्य करतो. गाड्या येऊ देत का ज्यानी आपण गाड्या येऊ देत आणि त्याचा केळंबा देवीच्या बद्दल मला माहिती हवी. काय बोलतो माहिती का? दर्शन घ्यावा आणि प्रत्येकाच्या घरी निघावं. बरोबर नाही? नाही केळंबा देवीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? देवीबद्दल या आम्हाला देवीबद्दल ना का माहिती, पण आम्ही काय बोलतो, आम्ही जे येणारे आहेत लोक काय प्रत्येकाने दर्शन घ्यावा आणि प्रत्येकाने घरची जावा. काय भांडण नाही कुंड काय करावं नाही, हीच माझी अपेक्षा. मी त्याच्या विरोधात काहीच बोलत नाही. चला काहीतरी भेटा. बघितलं काय मी आमच्या नाही सांगितलं. आंबा शुगर आंबा. हा बघा सॅमी दादा भेटलेला आहे आमचा हेडसण्याचा. काय बोलतो मग कधी ब्लॉग चालू केले काव माझं चल मग. आणि कमेंट येत नाही तुझ्या. आमच्या कांसाईचे शिंगटे. हाय बाबा कसे आहेत? हाय काय नवस? हा सहज काहीच. मी आता केळंबा देवी प्रसन्न प्रवेशद्वार तिथे पोहोचलेलो आहे. जय केळंबा देवी. काहीच गर्दी बघू शकता. गर्दी बघा किती आहे. आज रविवार असल्या कारणाने गर्दी बघा. चला काहीच वरती चाललोय मी आता. जय केळंबा देवी. मला आता वरती गेल्यावरच दाखवतो. आता पोहोचलेलो आहे वरती. खूप गर्दी आहे. नाहीच गर्दी बघा किती आहे. जरा वरती फॅन भेटला मला. फॅनची हवा खातो.
डीजेचा आवाज येत नाही, गाणी बंद आहेत वाटतं. गाईज 2 तास होऊन गेले, एक एक पायरीला 15-20 मिनटं लागतात. 2.5 तास होऊन गेले. देवीचं दर्शन घेतोय. गाईज मी आत्ताच घरी आलेलो आहे आणि तिकडे केळंबा देवीला एवढा वादळ वारा पाऊस जोरात होता की आम्हाला व्हिडिओ शूट पण करायला भेटला नाही. तिथेच मी एंड करणार होतो पण घरी येऊन मला एंड करावा लागला. तर तिथे एक चमत्कार झाला. पण पाऊस एवढा जोरात पडत होता ना, तर मी एक जोरात घोषणा केली, आई केळंबा देवी पाऊस थांबू दे. आणि लगेच 2 सेकंद नाही झाले, लगेच चमत्कार दाखवला देवीने. असे चमत्कारपणा तिथे घडलेला आहे माझ्याबरोबर. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बाय बाय, गुड नाईट, जय एकविरा.